कम्युनिटी हेल्थ नर्सिंग मधला आपण आता विलेज लेवलला कोणते कोणते वर्क असतात त्याच्यामधला पहिला आहे आशा. आशा हे बघणार आहे. आशा हा झालेला तुमच्या याच्या आधी एक रिव्हिजन बेस मधून आपण परत एकदा घेणार आहे त्याला. तर आशा काय असते, आशाचं फुल फॉर्म काय आहे? अक्रेडिटेड सोशल हेल्थ ऍक्टिव्हिस्ट. आशाचं फुल फॉर्म आहे अक्रेडिटेड सोशल हेल्थ ऍक्टिव्हिस्ट. तर आशाच्या बॅकग्राऊंड मध्ये काय असतं पहिले बघूयात आपण. तर आशा इज अन कम्युनिटी हेल्थ वर्कर एम्प्लॉय बाय द मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर ॲज अ पार्ट ऑफ द नॅशनल रुरल हेल्थ मिशन प्रोग्राम. आशा ही एक वर्कर असते, हेल्थ वर्कर. कशाच्या अंडर काम करते? ही नॅशनल रुरल हेल्थ मिशनच्या अंडर काम करते. आणि हे कशामध्ये येतं? मिनिस्ट्री ऑफ द हेल्थ अँड फॅमिली मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली मिनिस्ट्री ऑफ द हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर याच्या अंडर येतं आशा. तर आशाचा फुल फॉर्म इथे दिलेला आहे अक्रेडिटेड सोशल हेल्थ ऍक्टिव्हिस्ट. तर आशा इज वर्किंग अंडर द नॅशनल रुरल हेल्थ मिशन प्रोग्राम. ही कोणाच्या अंडर काम करते? NRHM च्या अंडर काम करते. नॅशनल रुरल हेल्थ मिशन हा प्रोग्राम कधी लॉन्च झाला इंडियामध्ये? 12 एप्रिल 2005. तर या प्रोग्राम मध्ये काय काय एक आशा किती पॉप्युलेशनला कव्हर करते? ऍज पर द टेक्स्ट बुक नॉलेज, वन आशा कव्हर दी 1000 population. In tribal areas and hilly areas, Asha may be one per habitation and one per the 500 population. आणि हे प्लेन एरियाजला अशा एक आशा 1000 लोकांसाठी आणि हिली आणि ट्रिबल एरियाज मध्ये एक आशा 500 लोकांसाठी. तर नेक्स्ट आहे आशा also serve as a key community mechanism between the healthcare system and. तर आशा एक आहे व्हॉलंटियर आहे. काय करते ती? दे रिसीव्ह द आउटकम बेसिस remuneration and financial compensation for the training days. तर अशा एक व्हॉलंटियर आहे, तिला काय भेटतं? फायनान्शियल कॉम्पेन्सेशन भेटतं ज्यावेळेस तिथं ट्रेनिंग चालतं त्यावेळेस. द आशा विल बी द फर्स्ट पोर्ट ऑफ कॉल फॉर एनी हेल्थ केअर रिलेटेड डिमांड्स इन द कम्युनिटी. ज्यावेळेस कम्युनिटीमध्ये कुठल्या पण हेल्थ केअरची गरज भासते त्यावेळेस पहिले त्या आशाला कॉल केला जातो. वर्किंग आवर्स फॉर द आशा. आशाचा वर्किंग आवर्स सांगितलेले येते 2 to 3 hours पर डे और 4 days in a week. मिनिमम 15 hours in a week मध्ये तिचे कम्प्लीट झाले पाहिजे. ऍट विलेज लेवल, गाव लेवलला आशा वर्क इज अ सुपरवाइज. जे आशाचा वर्क आहे ते सुपरवाइज कोण करतात? कशा थ्रू केलं जातं? फिमेल हेल्थ वर्कर्स थ्रू केलं जातं. ऑल ब्लॉक लेवल आशा टू बी असिस्टेड बाय द ब्लॉक फॅसिलिटीज. The ASHA act as a bridge between the ANM and the village. तर आशा ही ANM आणि विलेज च्या मधला ब्रिज आहे, जेणेकरून जे विलेज मधले प्रॉब्लेम आहे हेल्थ केअर प्रॉब्लेम्स ते ANM पर्यंत पोहोचले जातात आणि ANM त्याच्यावरती सर्वे करते, हेल्थ एज्युकेशन प्रोव्हाइड करते आणि ट्रीटमेंट प्रोव्हाइड करते. तर आशाचं सिलेक्शन क्रायटेरिया काय आहे जसं तुम्ही पाहिलं होतं. तर आशा ही त्या गावची पाहिजे. आशा मिनिमम तिचं 10th पर्यंत एज्युकेशन पूर्ण झालेलं पाहिजे. आशा शुड बी सिंगल, डायव्होर्स किंवा मॅरिड, अनमॅरिड हे होती. आणि आशा ही रेसिडेन्स पाहिजे त्या विलेजचे प्रॉपर. हे त्याचं सिलेक्शन क्रायटेरिया आहे. आणि हे सिलेक्शन करत ग्रामपंचायत थ्रू सिलेक्शन केलं जातं. इंडक्शन ट्रेनिंग फॉर द आशा. आशाची ट्रेनिंग कधीपर्यंत जाते? 26 days spread in 5 rounds over a period of the 12 months to be followed periodic retraining for about the 2 days once in alternate. तर 12 महिन्यापर्यंत जी 1 वर्षापर्यंत ट्रेनिंग चालते आशाची. आशाचे रोल आणि रिस्पॉन्सिबिलिटीज काय काय आहेत? अवेअरनेस स्प्रेड करायचं काम करते कम्युनिटीमध्ये अबाउट न्यूट्रिशन, बेसिक सॅनिटेशन, हायजीन प्रॅक्टिस, हेल्थ लिव्हिंग अँड वर्किंग कंडिशनचं. देन काउन्सिलिंग द वुमेन for birth preparedness and importance of the safe delivery, breastfeeding, immunization, contraceptive device वाटप करणे, prevention of the common infection like STD.
Then create awareness about the government welfare services. जे काही गव्हर्नमेंटचे हेल्थ केअर सर्व्हिसेस येतात त्यांचा अवेअरनेस कम्युनिटीमध्ये स्प्रेड करण्याचं काम करते. जी डॉट्स थेरपी आहे, डायरेक्टली ऑफ द ट्रीटमेंट थेरपी, ती प्रोव्हाइड त्याचे मेडिकेशन प्रोव्हाइड करण्याचं काम करते. त्याच्यानंतर ORS थेरपी प्रोव्हाइड करते, आयर्न फॉलिक ऍसिड टॅबलेट प्रोव्हाइड करण्याचं काम करते. डिस्पोजेबल डिलिव्हरी क्रिएट, ओरल पिल्स किंवा कॉन्डम्स, हे सगळं प्रोव्हाइड करण्याचं काम आशा थ्रू केलं जातं. Remuneration to the Asha would be the honorary volunteer and would not receive any salary or honorarium. आशाला कुठल्या पण प्रकारची सॅलरी भेटत नाही, तिला इन्सेंटिव्ह बेस भेटतं. म्हणजे एक डिलिव्हरी केली तर 500 रुपये किंवा एक एमटीपी किंवा कॉन्ट्रासेप्शन डिव्हाइस यूज केलं तर 1000 रुपये असं त्याला इन्सेंटिव्ह भेटते. द आशा would be titled for the TA or DA for attending the training programs. ज्यावेळेस जर ट्रेनिंग प्रोग्राम चालू होतो त्यावेळेस त्याला ट्रान्सफर अलाउन्स किंवा डेप्थ अलाउन्स भेटतो. अदर परफॉर्मन्स बेस्ड इन्सेंटिव्ह आर ऍडमिसिबल. आणि तिच्या परफॉर्मन्स तिच्या कामावरती तिला इन्सेंटिव्ह भेटतात. तिला कुठल्याही प्रकारची फिक्स सॅलरी भेटत नाही. द सॅलरी पार्ट. तर आशाकडे एक किट असतं, ते आशाच्या किट मध्ये काय काय हे असतात, ड्रग्स असतात, ते एकदा बघूयात आपण. डिलिव्हरी किट असते, त्याच्यामध्ये टॅबलेट पॅरासिटामॉल असते, पॅरासिटामॉलचं सिरप असतं, आयर्न फॉलिक ऍसिडचे टॅबलेट असतात, पुनर्वृद्ध मंत्र टॅबलेट असतात, डायक्लो माइन टॅबलेट राहते, टेट्रासायक्लिन ऑइंटमेंट राहतात, झिंक टॅबलेट राहते, प्रोव्हाइडिंग आयोडीन राहते, जीबी पेन राहते, कॉर्टिमोक्झोल सिरप राहतं, पिडियाट्रिक कॉर्टिमोक्झोल टॅबलेट राहते, ORS पॅकेज राहतात, कॉन्डम्स राहतात, ओरल पिल्स राहतात, स्पिरिट राहतं, सोप राहतं, स्टराईल कॉटन राहतात, बँडेज राहतात, मिसचाइट किट राहते, रॅपिड डायग्नोस्टिक किट राहते, आणि स्लाइड फॉर द मलेरिया अँड लॅसेंट्स, इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स आणि सॅनिटेशन नॅपकिन्स हे आशाच्या ड्रग किट मध्ये राहतं. द लिस्ट ऑफ द आयटम्स इन आशा इक्विपमेंट किट. आशाच्या इक्विपमेंट किट मध्ये काय राहतं, डिजिटल वेस्ट वॉच, थर्मोमीटर, वेट मशीन राहते, बेबी ब्लँकेट राहतं, बेबी फिडिंग स्पून राहतं, किट बॅग राहते, कम्युनिकेबल किट राहतं आणि म्युकस एक्सट्रॅक्टर राहतात. देन दोन प्रकारचे आशा असतात, एक असते अर्बन आशा आणि एक असते रुरल आशा. अर्बन म्हणजे जी सिटीच्या लेवलला काम करते तिला अर्बन आशा, रुरल म्हणजे जे गावाखेड्यात जाऊन काम करते तिला रुरल आशा बोलतात. तर जो अर्बन नॅशनल हेल्थ प्रोग्राम, नॅशनल अर्बन हेल्थ प्रोग्राम जो कधी लॉन्च झाला, 1 मे 2013 ला लॉन्च झाला, ह्याच्या अंडर आशाचा तिथे उल्लेख करण्यात आला. तर वन अर्बन आशा would appointed every 2500 population or 200 to 500 households. आतापर्यंत आपण बघितले की रुरल आशाचं कव्हरेज होतं, पॉप्युलेशन कव्हर एक आशा 1000 लोकांसाठी, पण अर्बन मध्ये एक आशा 2500 लोकांसाठी किंवा 200 ते 500 घरे तिला कव्हर करायचे असतात एक आशाला, आशा वर्करला. त्यांचे ड्रग किट आणि पर्सनल किट सेमच राहतात अर्बन आणि रुरलचे. ह्याचं सिलेक्शन क्रायटेरिया पण सेमच राहतो अर्बन आशाचा. ही जी अर्बन आशाचं सिलेक्शन आहे करण्यासाठी ती आशा त्या एरियाची, त्या डिस्ट्रिक्टची किंवा त्या सिटीची परमनंट रेसिडेन्स पाहिजे. आशा सिलेक्ट करताना ती मॅरिड पाहिजे किंवा विडो पाहिजे किंवा डायव्होर्स पाहिजे किंवा सेपरेट वुमन पाहिजे. आशाचं एज ग्रुप अर्बन आशा सिलेक्ट करताना तिचे एज ग्रुप 25 to 40 years एवढं पाहिजे. अँड द आशा शुड हॅव द इफेक्टिव्ह कम्युनिकेशन स्किल अँड द लिडरशिप क्वालिटी. आशामध्ये कम्युनिकेशन स्किल पाहिजे, म्हणजे बोलता चालता यायला पाहिजे आणि लिडरशिप क्वालिटी पाहिजे. आशाने कमीत कमी फॉर्मल एज्युकेशन कम्प्लीट केलं पाहिजे, म्हणजे 10वी पास पाहिजे. आणि ह्याची जी सिलेक्शन प्रोसेस ही डिस्ट्रिक्ट हेल्थ सोसायटी थ्रू केली जाते.
त्याचे रोल रिस्पॉन्सिबिलिटी तशाच सेम सारख्या रोल अशा सारख्या ड्रग्सचं डिस्ट्रीब्युशन करणे, हेल्थ एज्युकेशन प्रोव्हाइड करणे, जनरल अवेअरनेस स्प्रेड करणे, गव्हर्नमेंटच्या कुठल्या स्कीम्स आल्या त्याला कम्युनिटीमध्ये अवेअरनेस स्प्रेड करायचा, त्याचा कॉन्ट्रासेप्टिव्ह डिव्हाइसेस कम्युनिटीमध्ये पार्टिसिपेशन करायचं, त्याचं कम्युनिटीमध्ये कुठल्या आपण हेल्थ केअरची नीड लागत असेल त्यावेळेस आशाने तिथे अवेलेबल राहायचं. तर हे सगळे त्याचा रोल रिस्पॉन्सिबिलिटी आहे आशाच्या. तर हे होतं सगळं आशाचा पार्ट. फॉलिक ऍसिडचे टॅबलेट प्रोव्हाइड करायच्या, आयर्न फॉलिक ऍसिड टॅबलेट ORS सोल्युशन प्रोव्हाइड करायचं, डिस्पोजेबल डिलिव्हरी किट प्रोव्हाइड करायचं, निश्चया किट डिलिव्हरी करायचं. निश्चया किट काय, होम बेस्ड प्रेग्नन्सी टेस्ट किट आहे, प्रेग्नन्सी टेस्ट किट आहे त्याला बोलतात निश्चया किट, हे प्रोव्हाइड करायचं. तर रुरल अर्बन आशाला पण कुठल्याही प्रकारची सॅलरी भेटत नाही, त्याला इन्सेंटिव्ह बेस, परफॉर्मन्स बेस आणि त्याच्या DA आणि TA भेटतो. तर हे सगळं होतं अबाउट द आशा. विलेज लेवल वर्कर्स मध्ये येतात आशा. थँक्यू.